आजचा तिसरा दिवस करूयात श्री गणेशा अंबाबाईच्या नावानं. पहिलाच बॉल कट केला, मिस फील्ड कव्हर्स मध्ये निष्ठून चाललाय. चौकार 4 धावांसाठी. बॅकफुटवरती खेळलेला जबरदस्त स्ट्रोक. तर मात्र जबरदस्त सुरुवात भुईंज संघाच्या माध्यमातून. अफलातून फटका खेळला अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार. सुरुवात तर चांगली झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ हाताळलाय. प्रयत्न तोच, परंतु यावेळेला संधी नाही आहे. अगदी थोडासा पुढ्यात टाकला चेंडू, जस्ट शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ. पहिला चेंडू थोडा आखूड टप्प्याचा मिळाला, त्यावरती समाचार. त्यानंतर मात्र लेंथमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो शुभमच्या माध्यमातून. अगदी काल देखील आपण पहिल्या दिवसाची सुरुवात एका षटकारानं झाली आणि दिवसभरात अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस पडताना आपण पाहिला. यावेळेला रिव्हर्स गॅपमध्ये इथं मात्र थोडासा नैसर्गिक अडथळा. एकच धाव मिळते. अगदी दुसरीचा प्रयत्न केला जातोय, रनआउटची संधी मात्र नाही आहे. अगदी आपण पाहतोय जरा लांब उडीचा जी रिजन आहे, खड्डा आहे, त्यामध्ये जर चेंडू अडकला तरी धावा धावून घ्यायच्यात. मागे तर मागे जी आपण रिजन पाहताय पलीकडच्या बाजूला जी गुलाबी पट्टी बांधली आहे त्याच्या मागच्या बाजूला आणि पूर्ण भिंत अगदी सबंध बाउंड्री लाईनपर्यंत मागे एक धाव डिक्लेअर आहे. चेंडू जर आत थांबला तर मात्र तुम्हाला धावा धावून घ्यायच्यात. या दरम्यान वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील सोमनाथ पासून शुभम, परंतु त्या दरम्यान एक अवांतर धाव मात्र खर्च करून बसले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु यावेळेला मात्र सक्सेसफुली एक्झिक्यूट होत नाही आहे. सिंगल येते या बॉलवरती. एक धाव अगदी लेग बायची. यावेळी मात्र बॅटची एज थेट गजानन मोरे यांच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड दी विकेट. सागर मोहिते यांना परतावं लागते माघारी. पहिला झटका भुईंज संघाला. पुन्हा एकदा अगदी आपण सातत्यानं पाहतोय ही लेंथ फलंदाजांना त्रस्त करते. पुढ्यात टाकलेल्या चेंडूंवरती मात्र हल्ले होताना आपण पाहिलेत संपूर्ण KBM चषक 2026 मध्ये. आता मात्र इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत आहेत भुईंज संघाकडून निखिल शेडगे. डावखुर आताचे एक धडाकेबाज फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. DY स्पोर्ट्स सुरूचे ओनर गजानन मोरे यांनी मात्र सुंदर झेल टिपलाय. अगदी बिहाइंड द विकेट्स खूप चांगली कामगिरी त्यांची आपण सातत्यानं पाहिल्या. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. अगदी आपण पाहतोय 5 बॉल झालेत, 7 धावा आणि 1 विकेट. निखिल शेडगे बॅटिंगसाठी आलाय. यावेळेला पुढ्यात टाकलाय बॅटची एज. अगदी बॅकवर्ड रिजनमध्ये एका धावेसाठी चेंडू निष्ठून जातोय. नक्कीच काही क्षणांसाठी चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र बॉलपासून थोडासा दूर राहिला. पहिल्या षटकात आल्या टोटल 9 धावा. षटक क्रमांक 2 किरण हाताळण्यासाठी सज्ज असतील DY स्पोर्ट्स सुरूर संघाच्या माध्यमातून. अनेक तगडे संघ आजच्या दिवसात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना आपण पाहतोय
DY स्पोर्ट्स सुरू विरुद्ध भुईंज संघ. यानंतरची मॅच असेल शिवतेज क्रिकेट क्लब आबेपुरी विरुद्ध खानापूर. पहिल्या षटकात आल्या 9 धावा, 9 रन्स. षटक क्रमांक 2 किरण हाताळण्यासाठी सज्ज. किरणचा पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप केला आहे अगदी स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू आहे, चेंडूला थांबवण्यात यश आलंय. 2 धावा अगदी येत आहेत या बॉलवरती. सोमनाथ बल्लाळ सर अगदी स्ट्राईक वरती दाखल. त्यांचा खेळ महत्वाचा राहील भुईंज संघाच्या माध्यमातून. यावेळी आडव्या बॅटनं समोरच्या बाजूला खेळलाय. मिडॉनवरती सुंदर क्षेत्ररक्षण. ताळमेळात गडबड झाली आहे, परंतु इथं मात्र अगदी डायरेक्ट हिट होतोय, परंतु खेळाडू क्रीजमध्ये सक्सेसफुली दाखल होतोय. थोडंसं फंबल नक्कीच झाला होता. अगदी दोन्ही फलंदाज एकाच एंडला अडकले, परंतु चेंडू गॅदर करण्यात उशीर झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये अगदी सुरक्षितरित्या दाखल झालेत. सिंगल आली आहे या बॉलवरती. एक चोरटी धाव घेतली म्हणायला हरकत नाही आहे. निखिल शेडगे यांच्या खेळाकडे आता लक्ष राहील. अगदी सातत्यानं तालुका क्रिकेटमध्ये आपल्या खेळानं प्रभावित करणारा निखिल इथं देखील आपली छाप सोडतोय. पहिलाच बॉल फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. लांबच लांब, दूरच दूर ठोकलाय. आजच्या दिवसातला पहिला ब्रँडेड षटकार. अगदी हेच कौशल्य दाखवत असताना तालुका क्रिकेटमध्ये एक आपली ओळख निर्माण केली आहे निखिलने. डावखुऱ्या हातानं फलंदाजी, तदनंतर मात्र आपले लेग कटर ऑफ कटर गोलंदाजी करत असताना देखील त्या जोरावर अत्यंत भारदार खेळ खेळण्यात माहीर आहे निखिल. त्याची प्रचिती अगदी पहिल्याच बॉलवरती त्याने दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू पुढे आता आलाय, बिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिलंय गेले 3 दिवस आपण पाहतोय, एखादा चेंडू जरी पुढ्यात टाकला, तुमच्याकडे वेग किती असू द्या, पुढ्यात आलेला चेंडूचा मात्र कार्यक्रम होतोय. चेंडू जस्ट शॉर्ट ऑफ गुड लेन 4 ते 6 मीटरची लेन जर सातत्याने हिट केली तर मात्र गोलंदाज नक्कीच थोडासा इफेक्टिव्ह पाहायला मिळतो, परंतु तो प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यात फलंदाज यशस्वी ठरतायत जर चेंडू फुल लेन तुम्ही हाताळला. आणि ती चुकीचं किरणच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा फुल टॉस आलाय, फटका यायला फसलाय. कव्हर्समध्ये खेळाडू आहे, 1 बाउन्स चेंडूला फील्ड करेल. अगदी एक धाव तर आली आहे, एकावरतीच थांबतील. संयम दाखवलाय. ओव्हर्समध्ये रन आल्यात. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी 25 धावा धावफलकावर. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निश्चितच जर आपण धावफलकाकडे थोडीशी नजर टाकली तर निखिल शेडके 2 षटकारांसह 4 बॉल 14, तर सोमनाथ 6 चेंडू 9 धावांवर खेळतात. षटक समाप्त होत आहे डॉट बॉलने. आणि अगदी यानंतर मात्र तिसरं षटक कोण हाताळणार यासाठी चर्चा केली जाते. कोणाच्या हातात सोपवलं जाईल षटक, चर्चा तर नक्कीच केली जाते. त्या चर्चेतून उत्तर काय येत आहे पाहूया. अजय मोहितेचा पर्याय निवडलाय. अजय मोहिते हा देखील एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. DY स्पोर्ट्स सुरू संघासाठी त्याची भूमिका अगदी महत्त्वाची राहिली आहे अगदी अनेक स्पर्धांमध्ये. निखिलची बॅट मात्र अगदी पहिल्याच मॅचमध्ये बोलू लागली आहे. सकाळच्या सत्रात 2 आतिषबाजी फटके त्याने खेळलेत. तयार अजय. पहिलाच बॉल अगदी फटका खेळलाय, जरूर हवेमध्ये आहे आणि हातामध्ये आहे. सेफ हँड्स इन टू द बास्केट. निखिल शेडगेचा थांबवलाय. अजय मोहितेने खेळ
अगदी पुन्हा एकदा पहा, टप्पा मागे खेचला, तितकीशी पॉवर जनरेट झाली नाही या फटक्यावरती आणि विकेट येत्या. हेच तर करायचं आहे गोलंदाजाला. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य हेच आहे, जर थोडीशी जरी लेंथ तुम्ही मागे खेचली तर तुमच्याकडे वेग किती असू द्यात, अगदी वेग नसेल जरी तरी तो अचूक टप्पा तुम्हाला विकेट देऊन जातोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये भुईंज संघाकडून उतरत आहेत अक्षय ठोके. निखिलची छोटी परंतु आक्रमक खेळी इथं मात्र थांबल्या. अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आलेत नवीन फलंदाज. पुन्हा एकदा पहा, लेंथ मागे खेचली, आडव्या बॅटनं फटका खेळलाय, मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात, त्याच्या माध्यमातून मिसफिल्ड मात्र होती, अखेरच्या क्षणी थांबवलाय, सावरलाय, तोपर्यंत दुसरी धाव मात्र होती कंप्लीट. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलंय अनेक मातब्बर संघांना पराभवाचा सामना करावा लागला खराब क्षेत्ररक्षणामुळे. क्षेत्ररक्षण हा महत्त्वाचा दुवा राहिला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, थोडीशी चूक आणि तिथं मात्र तुम्हाला परिणाम भोगावे लागतात. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं राहणार आहे आजच्या दिवसात देखील. आखूटप्प्याचा चेंडू अगदी अगदी आपल्याच पायामध्ये आदळला, परंतु तितकासा फटका चांगला खेळता आलेला नाही. या वेळेच्या अचूकता अक्षयला साधता आलेली नाही आहे. एक सिंगल अवघी मिळते या बॉलवरती. सरप्राईज डिलिव्हरी खरं तर फलंदाजासाठी. फलंदाज तयार फुल फ्रंट टूवर त्या चेंडूसाठी. इथं मात्र अगदी आखूट टप्प्याचा पूर्णतः अर्ध्या पिचमध्ये आदळलेला बॉल. आणि या बॉलवर थोडीशी नजर मारली तर बोटांची त्याने थोडीशी जादू फिरवली होती. स्लोअर बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न अजयचा. यावेळी कट केलाय, परंतु या फटक्यासाठीच अगदी डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. यावेळेला थोडासा फंबल, पुन्हा एकदा त्याचा पुरेपूर फायदा. एक से भले दो मिल जाएंगे. 2 धावा प्राप्त होत आहेत. धाव फलकावर धावा लागतील टोटल 30 धावा. यावेळी मात्र फटका पुन्हा फसलाय अगदी सर्कलच्या आतमध्ये. खेळाडू बॉलच्या खाली. सोमनाथ बल्लासर यांचा देखील थांबवलाय. अजय मोहिते खेळ. मोठा मासा गळायला लागलाय. अजय मोहिते एक दर्जेदार अष्टपैलू सुरूर संघाचा, आणि त्याने मात्र अगदी धावफलकाला अंकुश लावण्यात यश मिळवलं आहे निश्चितपणे या षटकात. अगदी काल देखील आपण पाहिलं KCC मांढरदेवी पहिल्या 2 षटकात आल्या होत्या 36 धावा. त्यानंतर चेतन सूर्यवंशी आला. चेतन सूर्यवंशीनं पहिल्याच बॉलवरती मनीषचा त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याच षटकामध्ये आणखी एका सेट बॅटरला त्यानं बाद केलं आणि तिथून पुढं मात्र धावांचा फ्लो थांबला. अवघ्या 55वरती थांबावं लागलं. अर्थातच लेट आल्यामुळे त्या संघाला 5 धावांची पेनल्टी देखील होती. डिसिप्लिनला खूप महत्त्व या स्पर्धेमध्ये दिलं गेलं आहे. अगदी कोणत्याही प्रकारे नियमांचं पालन न करता ना संघ आढळला तर मात्र तुम्हाला इथं नक्कीच सामोरं जावं लागतं आहे पेनल्टीला. आदित्य बॅटिंगसाठी आला. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, तर मात्र 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा इशारा. षटक देखील संपतंय. या षटकामध्ये आल्या टोटल अवघ्या 5 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेट. धावफलकावर धावा 3 षटकांनंतर 3 गडी बाद 30. अगदी आपण पाहिलंय, सातत्यानं पाहिलंय 30 धावा धावफलकावर येते. एखादी ओव्हर मॅचला पूर्णतः कलाटणी देते. नाव का सर? षटक क्रमांक 4 शुभम हाताळतोय. शुभम भोईटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
पहिलाच बॉल अगदी सुंदररित्या हाताळला, डॉट बॉल येतोय. शुभम भोईटे हाताळत आहे षटक. पहिला बॉल डॉट, नंतर सिंगल आणि या बॉलवर देखील एकच धाव येते. आदित्यने फटका खेळला जरूर, परंतु डीप मध्ये खूप सुंदररित्या थांबवलाय. अवघी एक धाव या बॉलवरती मिळते. आकुटप्याचा चेंडू इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये वन बाउन्स निष्ठून जातोय. चौकार, 4 धावांसाठी. आड्या बॅटने खेळला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग वरती, थोडीशी मिसफिल्ड. एक धाव आली आहे. दुसरी धावेचा निश्चितपणे प्रयत्न. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. वन बाउन्स. इथं मात्र टेनिस बॉल, टेनिसची उसळी मिळते आणि त्या अतिरिक्त उसळी इथं चौकार देऊन जाते. 4 धावा येत आहेत या बॉलवरती. 42 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा थांबला खेळ. या चौकारासह 12 धावा याही षटकात आल्या. षटक क्रमांक 5 महत्वपूर्ण षटक. पुन्हा एकदा अजय मोहिते. खानापूर क्रिकेट क्लबचे ऑलराऊंडर खेळाडू शेखर भोसले यांचं आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत KVM क्रिकेट क्लबच्या वतीनं. उपस्थित सर्वच खेळाडू, सर्व संघांचं हार्दिक स्वागत. अजय मोहिते वन्स अगेन रेडी फॉर द ओव्हर. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु हो टायमिंग अगदी सुंदर पाहायला मिळत आहे. अगदी टॉपेज लागला की काय असं वाटत होतं अगदी फटका कनेक्ट झाल्यानंतर, परंतु सुंदररित्या एलिव्हेशन प्राप्त झालं. षटकार आलाय. किती विरोधाभास आहे पहा. अगदी पहिल्या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली अजयच्या आणि या ओव्हरची सुरुवात षटकारानं झाली. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर. फटका फसला. या वेळेला अगदी हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली खेळाडू येतोय आणि जाळ्यामध्ये ओढला जातोय आदित्य. षटकार तर खेळला, परंतु तदनंतर मात्र संधी दिलेली नाही अजयना. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावफलकावर 48 आहेत. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज आडव्या बॅटने यावेळेला फटका खेळला आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट मात्र होत नाही आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट. सेफ आहे फलंदाज सुमित. सिंगल आली या बॉलवरती. एका धावेला अगदी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आता या षटकामध्ये. अखेरचं षटक.
यावेळी मात्र अगदी वाईड बॉलचा पंचांचा इशारा येईल. नक्कीच आउटसाईड ऑफ हाताळा चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अजयच्या माध्यमातून अक्षयपासून. 50 रन्स ऑन द बोर्ड फॉर भुईन्स टीम. 50 धावा फलकावरती. बॅटची एज इथं मात्र फटका फसलाय. बॅकवर्ड रिजनमध्ये एक तर आली आहे. एका जागेवरती थांबावं लागेल. दुसरीसाठी अक्षय प्रयत्नशील आहेत परंतु त्या प्रयत्नात इथं मात्र विकेट गमावी लागते अक्षयला. बाबू शेठ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जर्सी क्रमांक 45 बाबू. यानंतर मॅचचा आपण टॉस करणार आहोत. शिवतेज क्रिकेट क्लब आबेपुरी विरुद्ध खानापूर. टॉससाठी रिपोर्टिंग करायचे खानापूर कॅप्टन. आकुटप्प्याचा चेंडू अगदी सॅक्रिफाईस जे अक्षयने केलं ते वाया जाऊ दिलेलं नाहीये. सुमितनं इथं मात्र आपलं ॲग्रेशनचा योग्य वापर केलाय. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. मस्तक पे दस्तक ठोकलाय षटकार. संघासाठी बलिदान अक्षयने दिलं परंतु ते बलिदान सुमितनं मात्र इथं नक्कीच संघ हितासाठी वापरलाय. षटकार आलाय. एक अखेरचा चेंडू या मॅच मधला बाकी इनिंग्स मधला बाकी. चला खानापूर कॅप्टन भावड्या टॉस साठी या. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल. यावेळी मात्र फसलाय फटका. विकेट येते अखेरच्या बॉलवर. 4 विकेट अजयनी आपल्या स्पेअरमध्ये टिपल्यात आणि 20 धावा खर्च केल्यात. धाव फलकावर धावा टोटल 57. 57 रन्स अराउंड द बोर्ड. विजयासाठी 58ची आवश्यकता टीम DY स्पोर्ट्स सुरूर संघाला. टॉस आपण करूया अगदी खानापूर क्रिकेट क्लब विरुद्ध शिवतेज क्रिकेट क्लब अभयपुरी. टॉस अगदी आपण लगेच करतोय. संदीप चव्हाण बाहुड्या टॉससाठी खानापूर क्रिकेट क्लबकडून. तर शिवतेज क्रिकेट क्लबचे कॅप्टन केतन भिलारे टॉससाठी आपल्याला पाहायला मिळतील. राजू सर टॉस करून घेऊया. अगदी DY स्पोर्ट्स सुरू संघाचे संघनायक त्याबरोबरच संघ मालक गजानन मोरे सर आपलं मनपूर्वक स्वागत. मैदानात खूप छान खेळ आपण केलात. सुंदर कॅच पकडलात. टॉस जिंकलाय तो शिवतेज क्रिकेट क्लब आबेपुरी संघानं. निर्णय अगदी काही क्षणामध्ये कळवला जाईल. हॅलो अक्षय सर, अक्षय निंबाळकर सर इकडे जरा कॉमेंट्री करायला.
कॉमेंट्री करायला मोहीन संघाने आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसात आपल्याला 1.5 हाफ पूर्ण करायचा आहे. ह्या दृष्टिकोनातनं जरा आपलं सहकार्य करावं. नाही काय ना कोण मथुर मथुर ए मथुर टंपाच्या मागे या जरा इकडं लेफ्ट साईडला. तिथला बॉल नाही कोण नाही तिथं. अक्षय निंबाळकर कॉमेंट्रीला येतोय. आपल्या अभिसरांची मॅच आहे, जरा सहकार्य करा एवढी मॅच. अक्षय सर जरा त्वरित पळा जरा लवकर जरा. मधुर आवाज यानंतरचा आवाज जो तुम्ही ऐकाल तो गोडबोले सरपंच आपले अक्षय निंबाळकर सर यांचा असेल. खूप गोड बोलतात ते. आप्पा मांढरेंच्या संगतीत राहिलेला माणूस. भोईर संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. विलास सर चला थोडं स्पीडअप घ्या. बॉल दे बॉल दे. एक खुर्ची खाली खेळलेले असतील नवीन तिकडे असेल बघ बरं काय दे तिकडं जायड्या बोलता. DY स्पोर्ट्स सुरूर संघाला जिंकण्यासाठी 58 रनांची गरज आहे. सुरूर संघाने 57 रन केलेले आहेत. जिंकण्यासाठी 58 रनांची गरज. आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. बॉलिंगसाठी आलेले आहेत ते निखिल शेडगे आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत ऋषी आणि अजय. आयोजकांना विनंती आहे आपण बाहेर क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. गणेश आपण थोडंसं वरच्या साईडला त्या लिंबाच्या सावलीत बसला तरी चालेल. गौरव पलीकडच्या साईडला कोपऱ्यात समोर मुलं आहेत समोरचे बॉल देतील. आपण पलीकडच्या साईडला थोडंसं जायचंय. मथुर आपणास विनंती आहे तिघांना सुद्धा एकानं कोणीतरी पलीकड साईडला लिंबाच्या खाली जा कोपऱ्यात. आपल्या सौजन्यामुळे आपण या सर्व मॅचेस व्यवस्थित आणि टायमिंग मध्ये खेळू शकतो. एकही बॉल आपला गेलेला नाहीये. आपल्या या मदतीमुळे आपण सर्व सामने अगदी वेळेवर संपवतोय. आपलं सहकार्य असंच राहू द्या. KVM क्रिकेट क्लबच्या तर्फे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि या ठिकाणी सामना सुरू होतोय. आणि पहिला चेंडू आणि वाईड घोषित केलेला आहे पंचांनी. अतिशय सुंदर हाताळलेला चेंडू. कोणतीही धाव नाही. अतिशय सुंदर या ठिकाणी निखिल आपली बॉलिंग करतायत.
यानंतरचा होणारा सामना आहे आभेपुरी आणि खानापूर या संघांचा. आभेपुरी संघाने टॉस जिंकलेला आहे. आपलं निर्णय कळवायचा आहे लगेच. पुन्हा एकदा तो चेंडू, सलग 3 डॉट टाकलेले आहेत निखिल यांनी. बॅट्समन थोडेसे प्रेशर मध्ये खेळतायत. अतिशय सुंदर, याच्यापेक्षा सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय एका छोट्या खेळाडूकडून. आणि या षटकाचा शेवटचा चेंडू होता, तो सुद्धा 1 रन फक्त वाईडचे आलेले आहे या ओव्हरमध्ये. अतिशय सुंदर हाताळलेली ओव्हर आहे ही. निखिल यांचं करावं तेवढं कौतुक कमी. अतिशय सुंदर असं त्यांनी फलंदाजी सुद्धा केली होती आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अतिशय छान. फक्त वाईडचे 1च रन आलेले आहे. बाकी 6 चेंडू सलग डॉट काढलेले आहेत. मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी KVM क्रिकेट क्लबच्या तर्फे एक आकर्षक ट्रॉफी आणि टी शर्ट देखील दिला जातोय. जो टी शर्ट दिला जातोय तो प्रत्येकाला अनिवार्य आहे, तो घालायचाच आहे. पुढच्या मॅचला टी शर्ट घातल्याशिवाय जर खेळला नाही तर पॅनल्टीच्या 5 धावा दिल्या जातील. बॉलरचं नाव काय आहे? सागर. पाहूया आपल्या टीमसाठी कशी बॉलिंग करतायत. ऋषी यांचा फटका, परंतु त्यापेक्षाही सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. जया भोपे म्हणजे तसा पाहिलं तर वाई तालुक्याचा फिलिप्स म्हणून ओळखला जातो. आणि ऋषी यांनी खूप असं आता रिस्क घेतली होती, त्यांच्या हातात बॉल असताना रन धावायची. वाई तालुक्याचा छोटा फिलिप्स म्हणजे जय भोपे. पाहूया आता पुन्हा एकदा अजय स्ट्राईकवर आलेले आहेत. आधीच्या ओव्हरमध्ये त्यांना काही करता आलं नाहीये. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा खेचतायत. हो, फुल स्वरूपाचा बॉल होता परंतु आणि 2 धावा पडलेल्या आहेत. आणि आणि एक शॉर्ट रन. सुंदर सुंदर असा फटका आणि 6 धावा खेचलेल्या आहेत. दोन्हीही बॅट्समन एकमेकांशी बोलून अगदी समजूतदारपणे या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत. कोणत्याही प्रकारची गडबड करत नाहीयेत. धावसंख्या 9 रनांवर पोहोचलेली आहे.
पुन्हा एकदा खेचून मारलेला असा फटका आणि 4 धावांसाठी. निखिल यांना क्षेत्ररक्षणामध्ये समजला नाहीये, जास्त टप्पा उडल्यामुळे बॉल डोक्याच्या वरून गेलेला आहे. चार चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वा, परंतु वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवरती. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईड. धावसंख्या पोहोचते 15 धावा. अभयपुरी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. ओके, अभयपुरी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. पुन्हा एकदा फटका खेचून मारला, परंतु या ठिकाणी निखिल यांचा उत्कृष्ट असा झेल आणि अजय यांनी आपली विकेट गमावलेली आहे. आणि 15 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालेला आहे DY स्पोर्ट्स सुरूर यांचा. आणि या ठिकाणी आलेले आहेत अनिकेत. पाहूया आपल्या संघाला अडचणीतून बाहेर खेचतायत का. आपण पाहतोय ग्राउंडच्या बाहेर अभयपुरी संघ आपल्या टीमला अगदी सगळ्या गोष्टी समजून सांगताना. आणि बॅट्समन आलेला आहे अनिकेत. अजयची जागा घेतोय अनिकेत. पाहूया आपल्या संघांसाठी कसं प्रदर्शन करतोय. आणि वाईड स्वरूपाचा चेंडू आणि 1 बाउन्स असा अंपायरकडून इशारा सुद्धा आलेला आहे. धावसंख्या पोचती 16 धावांवरती. आणि नो असा घोषित केलेला आहे अंपायरनी. नो बॉल दिलेला आहे. 1 अतिरिक्त आणि 1 धावलेली अशी 2 धावा आणि फ्री हिटचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल, नो कंटिन्यू. काहीतरी बॉलरच्या डोक्यामध्ये आहे, त्यांचं गणित थोडंसं चुकलेलं आहे. प्रेशर मध्ये बॉलिंग करतायत. ओ, सुंदर असा टाकलेला. फ्री हिटला ऋषी काही करू शकलेले नाहीयेत. आणि ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 19. खानापूर संघ आणि अभयपुरी संघ दोन्ही संघांना विनंती आहे, आपण रेडी राहायचंय. हा सामना संपताच आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हे 19 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 19. आणि या ठिकाणी आपल्या किसनवीर महाविद्यालयाचे अफलातून लेफ्ट हँड बॅट्समन करपे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. KVM क्रिकेट क्लब यांच्यातर्फे करपे सरांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आलात, खूप आनंद वाटला. आणि बॉलिंगसाठी आलेले आहेत निखिल. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आधीच्या ओव्हरमध्ये फक्त 1च अतिरिक्त धाव खर्च केली होती त्यांनी. आता पाहूया आपल्या संघासाठी किती धावा देत आहेत, किती विकेट घेत आहेत. आणि
अतिशय सुंदर असा बॉल होता, बॅट्समनला काही समजला नाही आणि बोल्ड. अनिकेत यांनी आपली विकेट गमावली आहे. निखिल यांची सातत्यानं चांगली गोलंदाजी संघासाठी अतिशय चांगली ठरत आहे आणि DY स्पोर्ट्स संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत ते निखिल. आणि मोन्या डार्लिंग, इबुसरांचा लाडका मोन्या डार्लिंग हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं KVM क्रिकेट क्लबतर्फे खूप खूप स्वागत. शाहिद मोकाशी साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा KVM क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. सुरूर संघाचे एकेकाळचे ओपनिंगचे बॅट्समन शाहिद मोकाशी, ज्यांनी आपला काळ गाजवलेला आहे असे. आणि अतिरिक्त धाव, वाईड चेंडू, धावसंख्या पोहोचते 20 धावांवरती. शुभम भोईटे पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. हवेमध्ये चढवलेला चेंडू आणि या ठिकाणी गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. महत्वाची विकेट होती. आणि एक धाव, झेल सुद्धा सुटलेला आहे, एक धाव मिळालेली आहे. 21 धावा. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस बघायला मिळत आहेत. आपला जय भोपेला महत्वाच्या ठिकाणी घेतलेला आहे निखिल यांनी. वा, खूपच सुंदर अचूक टप्पा, वेग, याच्यामुळे अगदी बॅट्समनला काही समजला नाही. आत्ताचा चेंडू ऑफ लेंथवर टाकलेला हा चेंडू. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या पोहोचते 22 धावांवरती. जोपर्यंत ऋषी मैदानावर आहे तो काहीही घडू शकतं. आणि या ठिकाणी आपली विकेट गमावलेली आहे त्यांनी. भेदक गोलंदाजी निखिल यांची, त्याचा सामना करू शकले नाही आहेत आणि हा तिसरा झटका DY स्पोर्ट्स सुरूरला. आणि बॅट्समन आलेले आहेत विकास. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी सुटलेला आहे जय भोपे यांच्याकडून. काही गडबड झाली आणि बहुतेक झेल सुटलेला आहे. मोठी विकेट होती, निखिल यांना विकेट मिळाली असते, परंतु झेल सुटला. धावसंख्या पोहोचली 24 धावांवरती. तिसरं षटक संपण्याच्या मार्गावर. खूप सुंदर ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 24. 3 विकेट. बारा बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. रॉबिन्सन बॅट्समनला नकोय बॅट बहुतेक. चला थोडं स्पीडअप घ्या, बाहेर या आपण. दोन्ही बॅट्समन आपल्या जागेवर पोहोचलेले आहेत, या आपण बाहेर.
आणि या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेले आहेत ते सुमित. ओ, अतिशय भेदक असा बॉल, एक डिक्लेअर. यॉर्कर स्वरूपाचा बॉल होता. बॅट्समनला काही समजलं नाहीये. रस्त्याच्या कडेला लावलेल्या टू व्हीलर कृपया पार्किंग मध्ये लावायच्यात. आणि फुल बॉल ओढून मारलेला आणि निखिल यांचा उत्कृष्ट असा झेल. या ठिकाणी निखिल बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये, बॉलिंगमध्ये आपलं 100% योगदान देताना दिसत आहेत. भुईन संघाचे निखिल शेडगे. सुमित आपल्या संघासाठी विकेट घेतलेली आहे त्यांनी. किरण आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. अडचणीच्या काळात कोणीतरी टीमला तारणारा असावा. जर्सी नंबर 45 या नंबर मध्ये बरंच काही दडलेलं आहे. ओ, बोटांची जादू पाहायला मिळाली सुमित यांची या ठिकाणी. स्लोअर स्वरूपाचा बॉल टाकला होता. आणि तटवलेला चेंडू. एकच धावेसाठी या ठिकाणी धावसंख्या पोहोचली आहे ती. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. वा, आपल्या बॉलिंग वरती हा कॅच झेललेला आहे. उन्हाने थोडासा बॉल दिसला सुद्धा नव्हता त्यांना, परंतु त्यांनी अतिशय सुंदरपणे अंदाज घेऊन अगदी हा कॅच झेलला. बॅटिंगसाठी आलेले आहेत ते विजय. विजय पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते विजय. सुमित यांची भेदक अशी गोलंदाजी. आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. धावसंख्या पोहोचलेली आहे 26 धावांवरती. 5 विकेट, 4 ओव्हरची समाप्ती. पाचवं षटक कोण घेऊन येत आहे. खानापूर संघ आणि आबेपुरी संघ, आपणा दोघांनाही विनंती आहे आपण तयार राहायचंय. सामना संपताच लगेच 5 मिनिटात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खानापूर संघ ओके. या ठिकाणी आयोजक कमिटी मेंबर कोण असेल तर 2 मिनिटासाठी इकडे यायचंय. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू घेतलाय. आणि सुंदर असा फटका गॅप मध्ये मारलेला आहे 4 धावांसाठी. विजय विकास यांचा फटका आहे हा. खानापूर आणि आभेपुरी. पहिली धाव पुन्हा. आणि आबेपुरी आणि खानापूर या संघांच्या नंतरचा होणारा सामना शिवशक्ती सुरूर विरुद्ध धोम पुनर्वसन. हे सुद्धा दोन्हीही संघ
या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वा, सुंदर असा चेंडू आणि उत्कृष्ट असं या ठिकाणी किपिंग पाहायला मिळाली. सहा विकेट पडलेले आहेत आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत ते संतोष. बल्लाळ सरांचा स्लोवर चेंडू होता. त्यांनी आपले ॲक्शनमध्ये चेंजेस केलेले आहेत. थोडं छोटा रनअप घेत आहेत, फक्त 4 पावलांचा. जसं काय कुणाल पांड्या बॉलिंग करत होतात, सेम त्या ॲक्शनमध्ये बल्लाळ सर सुद्धा बॉलिंग करत आहेत. फुल स्वरूपाचा चेंडू आणि त्यासाठी फटकवलेला आहे 6 धावांसाठी. या 6 धाव्यांच्या नंतर धावसंख्या पोहोचतीये ती 38 धावांवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु नाही धावू शकले सुमित यांचा लगेच आलेला थ्रो. आणि शेवटचा चेंडू किपिंग मिस झालेली आहे आणि भुईन संघाने मॅच जिंकलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय निखिल शेडगे. निखिल शेडगे यांनी लगेच पॅव्हिलियन मध्ये यायचंय. आपला सन्मान घ्यायचा आहे. ट्रॉफी आणि टी शर्टचे आपण या ठिकाणी नजीर चाचा यांच्या हस्ते हा सन्मान जातोय.